हॅलो सख्यांनो, कथेची सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही चॅनलला लाईक आणि कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वप्न ही आपण बंद डोळ्यांनी बघतो, पण ती स्वप्न ही तेव्हा चांगली वाटतात जेव्हा त्यात आपला फायदा व आपलं चांगलं झालेलं असतं. पण उघड्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न ही अतिशय चांगलीच असतात आणि आपली जर मनापासून इच्छा असेल तर ती पूर्ण देखील होतात आणि आपण त्यासाठी मेहनतसुद्धा अतिशय कसून घेतो. पण जर स्वप्न दिसायची बंद झाली उघड्या डोळ्यांनी तर त्याचा आपल्याला अतिशय त्रास होतो. पण जेव्हा आशेचे किरण कोण आपल्या आयुष्यात घेऊन आले तर त्या किरणाचा कसा उजेड करायचा हे माणसाला सांगायला नको. रिधान हा अतिशय मेहनती, अभ्यासात लहानपणापासून अतिशय हुशार आणि खेळात पण अतिशय अव्वल होता. त्याला लहानपणापासूनच पहिल्या क्रमांकावर येणे आवडायचं. पण तो हुशार होता, पण तो ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेत बरेच विद्यार्थी हुशार होते, ॲडव्हान्स होते. त्यामुळे रिधानसाठी त्याचे मार्क हे ॲव्हरेज होते. म्हणायला गेलं तर ते ॲव्हरेज नव्हते. अशा स्पर्धा असलेल्या वातावरणात रिधानने स्वतःला झोकून घेतले होते. तो दिवस खूप महत्त्वाचा होता, 10वीच्या परीक्षेचा. 10वीच्या परीक्षेत पहिला आला, पण तो त्यानंतर त्याला चांगला हवा तसा गायडन्स लाभला नाही. त्यामुळे त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. पण जेव्हा नोकरीच्या शोधात उतरला तेव्हा त्याला मोठं रिअलायझेशन झालं की नोकरीसाठी फक्त डिग्री उपयोगाची नाही. त्याला कसाबसा एक जॉब भेटला. 3 महिन्यांनंतर अथक प्रयत्नानंतर त्याने ठरवलं की जी येईल ती नोकरी मी करेन असं ठरवलं. थोड्या दिवसांनी त्याला पहिली नोकरी त्याला भेटली. तो फार खुश झाला. त्याला एक गोष्ट माहीत होती, कितीही काही झालं तरी कसून मेहनत केली की यश हे भेटतंच. थोड्या दिवसात त्याने काम सुरू केले व अतिशय चांगल्या रीतीने तो ते काम करू लागला, मन लावून करू लागला. या सर्व कामात त्याला समोरच्या ऑफिसमध्ये असलेली राधिका आवडू लागली. रिधान दिसायला देखणा होता, पण त्याचबरोबर तो स्मार्ट व इंटेलिजंटसुद्धा होता. राधिकाला तो रोज ऑफिसच्या खिडकीतून बघत असे, पण राधिकाला हे असे त्याचे बघणे पसंत नव्हते. थोडे दिवस, महिने उलटले. बघता बघता 2 वर्ष निघून गेली आणि अचानक रिधानची नोकरीच गेली. रिधान फार खचला होता. त्याला एका क्षणासाठी समजेना की आपल्यासोबत काय झाले आहे. व त्यानंतर राधिका अशीच बसली असताना समोर आठवडा झाला तरी पण तो समोर असलेला मुलगा काही दिसत नव्हता. हे बघून तिला त्याची कमी फार भासू लागली. घरी असताना सुद्धा ती त्याच्याच विचारात गुंग असायची. इकडे रिधान 2 आठवड्यापासून घरीच होता. त्याला सुचेना की काय करावं आणि काय नाही. असे बघता बघता 2 महिने निघून गेले व त्या 2 महिन्यात रिधानला खूप मोठे रिअलायझेशन झालं की नोकरी किंवा धंदा असो, आपल्याकडे कोणत्याही परिस्थितीत पैसा असणे फार महत्त्वाचे आहे. थोड्या दिवसांनी त्याने आपले शहर बदलले आणि तो एका हॉटेलमध्ये मॅनेजमेंटमध्ये लागला. त्याने पुढील 2 वर्षात हॉटेलमध्ये काम करत असताना हॉटेलचे सर्व डावपेच शिकून घेतले आणि ॲनालिसिस करून भांडवल जमा केले आणि स्वतःचं एक हॉटेल सुरू करून त्यात मॅनेजमेंटमध्ये काम पाहू लागला. थोड्या दिवसांनी त्याने आपले 2-3 ठिकाणी फ्रँचायझीज टाकले व तो त्याच्या प्रवासात धनसंपन्न झाला. इकडे राधिका पण रिधान दिसत नसल्यामुळे व्याकुळ झालेली होती. त्याला बघण्यासाठी पण तिला विचारायची हिंमत नव्हती. पण तो कुठे गेला असेल किंवा का गेला असेल या प्रश्नांची उत्तरं तिला मिळत नव्हती. एकदा तिने हिंमत केली आणि रिधानबरोबर त्याच्या ऑफिसच्या कलिगला विचारले की रिधान आता कुठे आहे. तेव्हा ऑफिसमधला कलिग हा तिला एका मॉलमध्ये भेटला होता. तिला तो म्हणाला की आमची कंपनी अचानक बंद झाली, त्यामुळे रिधान हा आता या शहरात नसतो असे मला समजले आहे, पण तो सध्या कुठे असतो हे नाही माहीत. हे ऐकून राधिका थोडी समाधानी होऊन म्हणाली की धन्यवाद सांगितल्याबद्दल. आणि घरी जाऊन राधिकाला समजले की तिच्या लग्नाची बोलणी चालू आहे. हे समजताच राधिका थोडीशी कावरी-बावरी झाली. राधिकाला रिधानचा सोशल मीडियावर शोधण्याचे फार प्रयत्न केले, पण तिला त्याचे कोणतेही सोशल मीडिया अकाउंट सापडले नाही. कारण रिधान या 2 वर्षात एवढी मेहनत करत होता की तो बाकी मुलांसारखी मौज-मजा, हसणं विसरून गेला होता आणि त्याची आई-बाबा
जे त्याच्या मेहनतीवर एवढे खुश होते ते अतिशय त्याची ही अवस्था बघून फार दुःखी होते. त्याची ही अवस्था बघून त्यांनी बरेच प्रयत्न केले त्याला खुश ठेवण्याचे. थोडे दिवस गेले आणि राधिकाला तिच्या ऑफिसच्या सरांनी म्हणजेच बॉसने इन्स्पेक्शन डिपार्टमेंटला शिफ्ट केले आणि त्यामुळे ती ज्या शहरात रिधान होता तेथे जाऊन तिला त्या हॉटेलची इन्स्पेक्शन करायची संधी मिळाली. तिला एवढं माहीत होतं की त्या हॉटेलमध्ये जे नाव आहे शायनिंग स्टार होते, पण मालक कोण आहे हे तिला माहीत नव्हतं. आता रिधान आणि राधिकाची भेट होणार की नाही, रिधान राधिकाला ओळखणार की नाही हे पाहण्यासाठी भाग 2 नक्की पहा. थँक्यू.